आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक पारंपरिक पदार्थ करणार आहोत, ती म्हणजे रवोळी। बऱ्याच ठिकाणी याला खांडोळी सुद्धा म्हणतात। मी घेतलेला आहे 1 वाटी रेशनचा तांदूळ, 1 वाटी तांदळाला 1 वाटी गूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी खोबरं, 3 चमचे भरून साजूक तूप, त्यासोबत घेतलेला आहे पाणी, 1 वाटी नारळाचं दूध, मीठ, काजू बदाम क्रश केलेले आहेत आणि वेलची जायफळ पावडर। सर्वात आधी आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहे। कढई गरम झाली, आपण घालूया 1 वाटी तांदूळ आणि ह्याला लाईटली सोनेरी कलर येईपर्यंत, अगदी किंचितचा सोनेरी कलर येईपर्यंत आपण हे असेच भाजून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता याला किंचितचा सोनेरी कलर आलेला आहे। आता आपलं हे झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे थोडं थंड करून घेऊया। डिश मध्ये काढून आपण थोडं फॅन खाली ठेवूया, जेणेकरून ते थंड होईल। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया आणि आपल्याला हे आता वाटून घ्यायचं आहे, पण अगदी पातळ पिठासारखं नाही, थोडं जाडसर रवा जसा असतो ना तसं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं वाटण झालेलं आहे, अगदी असं रव्यासारखं दिसतंय। आता आपण टोप ठेवलेला आहे, टोपामध्ये आपण घालूया 2 वाटी पाणी। 2 वाटी पाणी यासाठी घेतलेलं आहे, 1 वाटी तांदळाला 3 वाटी पाणी लागतं, पण आपण 1 वाटी नारळाचं दूध घालणार आहोत, त्यामुळे 2 वाटी पाणी आणि 1 वाटी नारळाचं दूध असं प्रमाण घेतलेलं आहे। त्यानंतर घेतलेला आहे गूळ, 1 वाटी भरून गूळ घातलेला आहे, सोबत घेतलेला आहे नारळाचा कीस आणि तूप। सोबत वेलची जायफळ पावडर आणि चवीपुरतं मीठ, सगळं मिक्स करून घेऊया। नारळाचं दूध नको असेल तर तुम्ही 3 वाटी पाणी घ्या। मी यामध्ये थोडासा येलो कलर घालणार आहे, ऑप्शनल आहे, नाही घातलात तरी चालेल, किंवा याऐवजी तुम्ही थोडीशी हळद घातलीत ना तरी चालेल। 2 ते 3 थेंब। छान उकळी आलेली आहे। आता आपण त्यात घालूया 1 वाटी रवा, जो आपण मगाशी बारीक केलेला होता तांदळाचा, हे छान मिक्स करूया। आता हे जरा घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे सतत परतवत राहायचं आहे। दिसताना तुम्हाला हे नक्कीच लापशी सारखं दिसेल, पण खूप सुंदर लागते ही रेसिपी, नक्की ट्राय करा। झाकण ठेवूया आणि 5-6 मिनिटं वाफ काढूया। झाकण काढूया, अगदी लापशी सारखं दिसतंय। आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला गॅस मंद आच करायची आहे आणि खाली ठेवायचा आहे तवा, आणि त्या तव्यावर आपल्याला हे टोप ठेवायचं आहे, की जेणेकरून ह्याला छान वाफ लागेल आणि ह्याचे छान बर्फी सारखे तुकडे पडतील। वरतून झाकण देऊया आणि 15 मिनिटं मंद आचेवर ठेवूया। 15 मिनिटं झालेली आहे, गॅस बंद करूया। आम्ही ही रवोळी एका डिश मध्ये काढून छान सेट करून घेतलेली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही टोपात सुद्धा वड्या पाडून घेऊ शकता, पण आम्हाला अशा एकदम जाड वड्या नको होत्या, त्यामुळे आम्ही ही ताटामध्येच करणार आहोत। तर ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊया। हे आपण पूर्णपणे सारण थंड करून झाल्यानंतरच आपण वड्या पाडत आहोत। रवोळी तर आपली तयार झालेली आहे। आपला पारंपरिक पदार्थ आहे, नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येणार आहोत। तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी सोबत आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।